नमस्कार. आझाद मैदानावर नेमकी होतं तरी काय? जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. आंदोलनस्थळी खाऊ गल्ल्या बंद केल्यात का? सरकार दगाफटक्या करण्याच्या तयारीत आहे का? जरांगेचा आदेश काय? मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्याची सुनामी. अरब महासागरावर जमा होते. रात्री जरांगे पाटील मुंबईत धडकले. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे होते. आझाद मैदानाकडे निघाले आहेत. सध्या त्यांचा ताफा हा कोळीवाड्याच्या पुढे निघालेला होता आणि नंतरची माहिती ती आझाद मैदानावर पोहोचूनच त्यांनी उपोषणास सुरुवात केली. जवळपास 65,000हून अधिक वाहन मुंबईमध्ये दाखल झाली, तर लाखोच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये वाहतूक उडी होण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाने सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. खास गणेश भक्तासाठी आणि चाकरमान्याने घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांचे ट्रॅफिक डायव्हर्जरी डोळ्याखालून जरूर घालावी. प्रशासनानुसार आझाद मैदानात 20,000चे घरात आंदोलक असतील. या मैदानाची क्षमता अवघी 5,000 इतकीच आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस आणि सायन पनवेल हवेवर मराठा आंदोलकाचे वाहनं आहेत. मुंबईतील महत्त्वाचे मार्ग ईस्टर्न फ्रीवे, सायन पनवेल, हवे पनवेल, सायन महामार्ग, व्हीएन पूर्व मार्ग, पीडी मोलो रस्ता, वालचंद हिराचंद मार्ग, डॉक्टर दादाभाई नौरोजी मार्ग आणि हजरीमल सोमानी रस्ता हे सर्व मार्ग बंद असतील. केवळ अत्यावश्यक मार्गासाठी या मार्गाचा वापर करता येणार आहेत. या दरम्यान सगळ्या गोष्टी घडत असताना काही मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यांच्यामध्ये वाशी ते पारंजपोळ फ्रीवे, साऊथ बँड सायन्स पनवेल ते पारंजपोळ मार्ग, सीजी गिडवाणी पारंजपोळकडे उत्तर मार्ग, IOC जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजवरील फ्रीवे देवनार फार्म ते पारंजळकडील मार्ग बंद असणारी. रोहित पवारांनी सकाळी एक ट्विट केलंय. सरकारच्या डोक्यात नेमकं सरकार दगाफटका करण्याच्या तयारीत आहे का? सरकारने आंदोलनस्थळी अलिखित असा नियम काढलेला आहे. तेथील खाऊ गल्ल्या बंद करण्यात ठेवण्यात आहे असं मी नाही म्हणत, रोहित पवार म्हणतात. त्यामुळे आंदोलनस्थळी असणाऱ्या खाऊल्या खरोखर बंद आहे का? मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा समोर आला होता. कालपासून आझाद मैदानावरती स्वयंपाक बनवण्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. आता जे आंदोलनकर्ते मनोज जरांगे सोबत आहेत त्यांच्या जेवणाची सोय काय? खरोखर सरकार दगाफटका करण्याच्या भूमिकेत आहे काय, असा प्रश्न तयार झाला आहे. तिकडे मनोज जरांगे आझाद मैदानावरती पोहोचल्यानंतर त्यांनी एक सार्वजनिक मिनी सभा घेतली. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणतात. मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका ही सुद्धा मनोज जरांगे यांची कायम भूमिका राहिलेली आहे. घाई गडबड गोंधळ करू नका असंही जरांगे म्हणतात. पोलीस सांगतील त्या ठिकाणी तुमच्या गाड्या पार्किंग करा. 2 तास तुम्ही मुंबईत जाम केली होती, आता 2 तास ती मुंबई पुन्हा मोकळी करा. मला मराठा समाजाचं वाटोळं होऊ द्यायचं नाही आहे. मराठ्यासाठी मी जेलमध्ये सुद्धा सडायला तयार आहे. या भाषेमध्ये मनोज जरांगे बोलत आहे. गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही. आता विजयाचा गुलाल घेऊन अंगावर मगच मी मागे जाईन, नाहीतर मागे हटणार नाही हे मनोज जरांगे आपल्या मराठा समाजाला सांगताय. त्याला काय कारण माहिती आहे? त्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे मनोज जरांगे यांनी यावेळी आपल्यावरचा विश्वास 1% कमी होऊ द्यायचा नाही आहे. आणि आपला माज आणि मस्ती नाही. तुम्ही आधी आम्हाला 1 दिवसाची परवानगी दिली आणि त्याआधी 1 दिवसाची परवानगी दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. पण तुम्हालाही माहिती आहे का, विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय मी इथून मागून मी ही जागा सोडणार नाही आहे. त्यामुळे आम्हाला आणखी परवानगी वाढवून द्या असं मनोज जरांगे सांगतात. आमचं बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे. आता मी इथून मागे हटणार नाही आहे. त्यामुळे आम्हाला जास्तीच्या आंदोलनाची परवानगी द्या असं जरांगे म्हणतायत. अगदी शांततेत सांगितलं म्हणतात ना, मराठे हे शांतीतच क्रांती करताय. जरांगे जेवढे संयमाने घेत आहेत किंवा जेवढं आम्ही तुम्हाला सांगतोय तसे आम्ही मुंडी हलवायला तयार आहे असं जरांगे सरकारच्या अटी आणि शर्तीबाबत बोलतात. तेवढे जरांगे साधू संत नाही आहेत हे लक्षात घेणं सरकारसाठी गरजेचं आहे. ते मनोज जरांगे आहेत. त्यांनी तुमचं अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या पायाशी आणून ठेवलं होतं. तेच ते मनोज जरांगे आहेत ज्यांनी आजपर्यंत मंत्र्याशी अधिकाऱ्याशी बोलताना लाईव्ह कॅमेरा कधी बंद होऊ दिलाच नव्हता. तेच मनोज जरांगे आहेत.
ज्यांनी 2 वर्षामध्ये सरकार मॅनेज करू शकले नाही तेच मनोज जरांगे आहेत. ज्यांना मराठा समाजाचे 57-58 लाख लोकांचे कुणबी नोंदी सापडून दिल्या तेच मनोज जरांगे आहेत. आणि त्यामुळे आता शांततेच्या मार्गाने सुरू केलेले आंदोलन मुंबई पोलीस सांगतील त्या मार्गाने आम्ही लढायला तयार आहोत हे म्हणणारे सुद्धा मनोज जरांगेच आहेत. शांततेत घेण्यात एवढंच आहे, त्यांचा संयम पाहण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारने करू नये. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी कधी येतंय ते सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. आझाद मैदानापासून तर जवळपास मुंबईच्या बाहेर 500 किलोमीटरपर्यंत रांगांचा ठप्प झालेला आहे. हार तुरे जेसीबी वाजत गाजत मनोज जरांगे जे आहेत ते आझाद मैदानावर पोहोचले. काल चाकणमध्ये ते रात्री 9:30 वाजता होते. त्यांच्या तळेगाव दाभाडीपर्यंत पोहोचायला रात्रीचे 2:30 वाजले होते. तरीही लोकांना तळेगाव दाभाडी हवं तेवढ्या ताकदीने जाम केलेलं होतं. मावळचे आमदार सुनील शेळके 1 वाजेपर्यंत मनोज जरांगे यांची वाट पाहतात रस्त्यात उभे राहून. अर्थ सांगतोय की आमदार खासदार जे आहे ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत, पाठिंबा देत आहे आणि ताकदीने पाठिंबा देत आहे. सध्याच्या घडीला सरकारमधील जेवढे आमदार आणि खासदार आहेत त्यांना एक आक्रमक भूमिका घेणे गरजेचं आहे. मनोज जरांगे आझाद मैदानावर आहेत. जेवढे मराठा आमदार आज मुंबईत असतील किंवा मुंबई बाहेर असतील त्यांनी मुंबई गाठून जरांगेच्या आंदोलनाची भेट घेतली पाहिजे, पाठिंबा दर्शवला पाहिजे. एवढंच काय, ही मागणी जी आहे ती आता मराठा समाजाची होताना दिसते. आज मैदानावरती जवळपास हजारो मराठे एकवटलेले आहेत. आझाद मैदानाच्या बाहेरून अख्खा महाराष्ट्र मनोज जरांगेचं आंदोलन बघतंय. मनोज जरांगेचे हे आंदोलन बघत असताना मराठा समाज सुद्धा बघतोय की आपला आमदार, आपला खासदार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत कुठली भूमिका घेत आहे. मराठा आमदार आणि खासदाराबाबत बोलले जातात तर त्यांची कुठलीच भूमिका नसेल तर पुढे काय करायचं यासाठी सुद्धा मराठी एक सांगतात की लक्षात घ्या, पुढच्या वेळेस गाठ आमच्याशी आहे. या सगळ्या गोष्टीच्या आहेत, या सगळ्या मागण्या अंमलबजावणी केलेली आहे पाहिजे असं मनोज जरांगे म्हणतात. बेमुदत उपोषण होणारे असंही म्हणतायत. सर्कलमध्ये मंत्री बावनकुळे म्हणताय की तुम्ही अजित पवार, एकनाथ शिंदे बाबा सॉफ्ट आहेत का ते मराठी आहेत म्हणून, आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचे द्वेष करताय का, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला होता. प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे. टार्गेट करणं सोडून द्या, फक्त मागणीच्या मागे लागा. हे सुद्धा एक सुरमुखी भूमिका जी आहे ती सध्याच्या घडीला मराठा समाजातून निघते. राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा संयमी भूमिका आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत ते घेत आहे. मराठा समाजाला त्यांचं आंदोलन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाची काही घेणं देणं नाही आहे त्यांनी मध्ये बोलायचा प्रयत्न करू नका असं लक्ष्मण हाके उद्देशून राधाकृष्ण विखे पाटलांना बोलण्याचे माहिती समजते. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर माणसाने